नमस्कार, मी विशाल. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानक्षेत्राकडे ही व्याख्या आपल्याला सगळ्यांनाच अनुभवता येईल ती आळंदी तीर्थक्षेत्रावर. या क्षणाला मी आहे इंद्रायणी काठी आणि माझ्याबरोबर आहेत गायक महेश काळे. महेश, आपलं खूप खूप स्वागत. निमित्त देखील सुरेख आहे. कार्तिकी एकादशी म्हणजे नुकतीच आपण आता आषाढी एकादशी सगळ्यांनीच अनुभवली आणि ती एक चळवळ कशी आहे हे आपण अनुभवतो आहे. पुन्हा एक वेगळी चळवळ आणि त्याची एक वाटचाल जी आहे या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे आणि याचा एक प्रमुख साक्षीदार तू असणार आहेस. म्हणजे तो असा की इथे एक छानसा कार्यक्रम तुझा होणार आहे गायनाचा, अभंगांचा. पण हे सगळं समजून घेत असताना आळंदी या तीर्थक्षेत्राशी तुझी कशी कनेक्टिव्हिटी आहे? गंगादीप नावाचा एक कार्यक्रम टी व्हीवरती सिरियल होती आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या वरती जो एपिसोड होता त्यामध्ये माझं पहिलं गाणं मी टी व्ही करता गायलं होतं. अंतरले माय बाप, यापिकाहून येतात आई वडील ज्ञानेश्वरांचे तेव्हाचं. तर ते पहिलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की अभंग परंपरेतच माझं लहानाचा मोठा झालो. कारण गोंदवलेकर महाराज म्हणून एक साताऱ्याजवळ गोंदवले नावाचं गाव आहे. त्या गावापाशी मी वर्षातनं अनेक वेळेला जायचो आणि त्यांचे एक मंडळ, भजनी मंडळ आहे पुण्यामध्ये, फिरतं. दर रविवारी एका भक्ताकडे त्याचे काकडा आरती असती. तर माझे बाबा मला नियमितपणे दर रविवारी त्या काकडा आरतीला घेऊन जायचे आणि दर आरतीमध्ये एक नवीन अभंग सांगायचा असा त्यांचा कायम अट्टहास. किती वर्षाचा होता त्यावेळेस? हे मी अगदी लहान होतो, म्हणजे मला मिनी केजी मध्ये असल्यापासूनची ही गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताची जी उपज अंगाचं जे बीज आहे ते कुठे ना कुठे या अभंगामध्ये मला मुक्त व्यक्त होताना, किंवा एखादा म्हणतात ना, हा तुम्ही एक अभंग सांगा आणि त्याच्यात एक आलाप करा, त्याच्यामध्ये मला कुठेतरी त्याचं बीज सापडलं आणि त्यातले माऊली एक प्रमुख रेप्रेझेंटेटिव्ह आहेत आपण म्हणू. त्यामुळे माझी अशी काय म्हणूयात आपण, एखादा सॅन्टाक्लॉज आपल्याला लहानपणी सॅन्टाक्लॉज असतो आणि तो आपल्याला स्टॉकिंग्समध्ये काहीतरी देऊन जातो. तर त्यामुळे अभंगांमधनं माऊलींचा बरेच वेळेला उल्लेख असा होता की एक मॅजिशियन असल्यासारखं वाटायचं, किंवा एक मॅजिशियन मॅजिशियन किंवा असं एक खूप अपुरूप असलेलं. तर त्या आता मला इथे इंद्रायणी काठी आल्यानंतर मला पूर्ण माझा बालपणाचा तो स्कोप आठवते. अरे वा वा वा, हे ते क्षेत्र आहे, ते इथे त्यांनी समाधी घेतली. त्यामुळे ते खूप सरियल, म्हणजे विलक्षण फिलिंग आहे आता मला. आणि मला मग कार्तिकीच्या दिवशी इतका या सोहळ्याचा एक भाग होता येणं, प्रमुख भाग, ही फार म्हणजे आयसिंग ऑन द केक आहे म्हणूयात, याचा भाग होता येणं ही माझ्या दृष्टीने म्हणजे मला माऊलींचा मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो. कारण मी मगाशी सांगितलं तसं मी अभंग परंपरा, भजन सांगण्याच्या ह्याच्यामध्ये मी लहानपणापासून रुळलेलो आहे. तर माझी भावना तेव्हा अभंग किंवा कीर्तनातले जे काय गजर आहेत ते सांगताना अशी असणार आहे की ती चक्री असते बघा, एक तुम्ही सांगाल एक मी सांगाल, तर तेव्हाचे 2 तास मी अभंग सांगतो आणि माझ्याबरोबर बाकीचे सगळे वारकरी मंडळी ते गातील, ती सगळी साथसंगत करतील तुला. तू देशापरदेशांमध्ये तुझ्या या शास्त्रीय संगीताचे वेगवेगळे क्लासेस घेतो, विद्यार्थी तू घडवतोयस. खरं तर एक मला असं वाटतं त्याला देखील एक किस्सा आहे की तुला कोणती तरी गोष्ट घ्यायची होती त्या एका वेगळ्या कार्यक्रमासाठी जो तू हा, आणि तेव्हा देखील तू आनंदित या तू आला होता. स्टॅनफर्ड नावाची एक युनिव्हर्सिटी आहे सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये, प्रख्यात युनिव्हर्सिटी, वन ऑफ द टॉप युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड. आणि तिकडे ॲक्च्युली कीर्तनाचं सिम्पोजियम होणार होतं एका विकेंडला आणि त्याचं किक ऑफ जे होणार होतं ते कीर्तनाचा कार्यक्रम, मी सॉन्ग ऑफ द डिव्हाइन नावाचा एक कार्यक्रम केला. सॉन्ग ऑफ द डिव्हाइन. आणि तिथे एक प्रोफेसर एना शूल्स म्हणून आहेत, त्यांनी कीर्तनावरती PhD केली म्हणून त्याचं किक ऑफ जेव्हा करायचं होतं तेव्हा मला टाळ हवे होते. आणि टाळ हवे होते, मी पुण्यात आलो होतो तेव्हा तुळशीबागेत मला एक गृहस्थ घेऊन गेले, पण मला माझ्या स्वराचे टाळ तिकडे सापडले नाही. सगळं फिरलो आम्ही, पूर्ण तिकडची दुकानं. तर एका आजोबांनी सांगितलं तुम्हाला जर स्वराचे टाळ हवे असतील तर ते तुम्हाला आळंदीला घ्यायला लागतील. बरं, दुसऱ्या दिवशी माझा वेगळ्या गावात कार्यक्रम होता, म्हटलं चला आत्ता आपण आळंदीला जाऊयात लगेच. मग आम्ही आळंदीला आलो आणि तिकडे एखाद्या माणसाने ती माळ असते ना मोठी टाळांची, ती माझ्या समोर अशी ठेवली. मग त्या वाट्या सगळ्या एकात एक घालून त्या हारासारखे उमतात. मग मी माझ्या सेलफोनवरती जो तंबोरा आहे तो काढून बसलो आणि प्रत्येक टाळ टन 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 वाजवत ते काही एक सॉर्टिंग केलं, बेसिक सॉर्टिंग, मग फाईन सॉर्टिंग करून 12 पेअर्स मी इथून घेऊन गेलो. तो कार्यक्रम खूप छान झाला. एक पर्सनल सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन मला असं होतं की अमेरिकेतले बरेच लोक तिकडची नॉन इंडियन्स होती,
त्यांना विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजमाऊली तुकाराम क्या बात. हा गजर त्यांच्या तोंडून गाता आला आणि कुठे ना कुठे एक आपल्याला म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन छान झालं. पण मला असं वाटतं की हे टाळ इकडून घेऊन गेलो ते देवर सेन्स ऑफ ब्लेसिंग इन दॅट एक्झिस्टिंग सिच्युएशन. त्यामुळे खूप किंवा आपण असं म्हणू ती ऊर्जा जी आहे हो, हो, absolutely. माऊलींच्या पायाशी असणारी ती इथून तू घेऊन गेला सगळी सुरांची. तू जसं म्हणालास की लहानपणापासूनच तुझ्या घरात वारी वारकरी अभंग याबद्दलचे संस्कार सगळे तुला बघायला मिळाले, तुझ्यावर तिथे झाले. काय आठवतं तेव्हा की जो तू तू जसं म्हणालास की काही अभंग तिथे सांगावे लागायचे, तुझा आवडीचा एखादा अभंग? चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, असं खूप गजर असायचे, खूप अभंग असायचे. आणि त्याच्यात मजा काय असायची ना की तो एक जो शब्द ताल स्वर याच्या पलीकडे जाऊन जो साऊंड क्रिएट व्हायचा, आपण ज्याला कदाचित ऑरा म्हणूयात, त्या साऊंडमध्ये कुठेतरी मॅजिक मला सापडलं. आणि त्या साऊंडशी आपण कनेक्ट होण्याची ही मला त्या माहोलमध्ये सवय झाली. आणि मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचं मी मगाशी म्हणलं ते बीज तिकडेच आहे. आणि कुठेतरी मग आपण आमच्या कट्यारच्या भाषेमध्ये काजवे म्हणतो ना, तसं ते मला एक ब्युटी जी होती ते असं जाणवतं, ती त्याच्यात जाणवती. आणि मग नंतर पुढे मी गाणं जेव्हा शिकायला लागलो, अभिषेकी बुवांकडे गेलो, तर त्यातले मला ते शास्त्रातनं शास्त्रीय संगीतातनं मग मला पुन्हा ते काजवे दिसले. कार्तिकीच्या निमित्ताने तुझ्या माध्यमातून एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती जो कार्यक्रम आम्ही अनुभवणार आहोत, काय विशेष विचार केलाय त्याच्यामध्ये? काय खरंच समर्पण हा एकच विचार केलाय. कारण माऊलींबद्दल काही एक कार्यक्रम रचून तो मी काही पेश करीन इतकी माझी पात्रता मुळात नाही, प्रश्नच नाही. म्हणजे निसर्गाला आपण साथ घालण्यासारखे होते, ते निसर्ग आहेत. तसंच संगीत हा निसर्ग आहे आणि त्या निसर्गाचा आपण एक छोटासा भाग आहोत. द होल युनिव्हर्स इज वन एनर्जी आणि ओम इक्वल टू ई इक्वल टू MC स्क्वेअर. हे मग अशी जसं सांगितलं त्या एनर्जीचा एक कण मी आहे. मग एक कण जेव्हा त्या अख्ख्या एनर्जीला ट्रिब्यूट देतो तेव्हा विजडम सांगून किंवा प्लॉट करून देऊ शकत नाही. माझी समर्पणाची भावना असेल. साधारण काय गायची इच्छा आहे मला माहिती आहे, पण बसल्यानंतर मला ते कधीच फॉलो करता येत नाही. त्यामुळे मी सरेंडर करून जे तेव्हा सुचेल, माऊलींचा आशीर्वाद नक्की असेल, त्यामुळे जे सुचेल ते गायचं, एवढंच मी प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्याबद्दल. तुझ्या घरची मंडळी म्हणजे खरं तर या सगळ्या गोष्टीला घेऊन त्यांचं देखील फार तुझ्याकडनं त्यांची अपेक्षा असणार तुझ्याकडनं. ते कधी तुझ्याकडनं मागणी करतात की महेश हे विशेष करून गा म्हणून तो अभंग किंवा हे खास करून तुझ्या ठेवणीमध्ये तू ठेवत जा? हो हो, म्हणजे घरच्यांची मागणी म्हणण्यापेक्षा मी मगाशी सांगितलं ना, मला अभंग जे येतात ते वडिलांनीच शिकवलेत. बरं, पहिली जी बाराखडी असती सारेगम पदनीचा ती माझ्या आईनीच शिकवली. त्यामुळे त्यांची मागणी नव्हे, जे काय मी आज गातोय ते माझी आई, पुरुषोत्तम गांगुर्डे, अभिषेकी बुवा, शौनक दादा, म्हणजे ह्या लोकांमुळेच आणि मग बाबांमुळे अभंग त्या लोकांमुळेच मला येतोय. त्यामुळे त्यांनी जर त्यांची एखादी मागणी असेल तर ती आदेश म्हणून मी घेतो आणि ती हुकूम म्हणून त्याला राबवायचा प्रयत्न करतो. आम्ही काही मागणी करू या क्षणाला? नको प्लीज प्लीज काहीतरी एक जे तुला सुचेल ते, कारण या भूमीवर आता या क्षणाला उभे आहोत. एक वारकरी संप्रदायातली चाले. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. पण जर उदाहरण द्यायचं झालं की हा जो तू काही कार्यक्रम करणार आहे त्याच्यामध्ये तू
अभंगापूर्वीची त्याची पार्श्वभूमी, त्याचा अर्थ समजून सांगशील एक आम्हाला? आता अभिषेकी बुवांनी संगीत दिलेला चोखामेळांचा अभंग आहे, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा. आता सोशल प्रिव्हिलेजेस नसलेला हा संत होता, संत चोखामेळा. खालच्या जातीचे त्यावेळेलाच मानलेले हे संत होते. पण आता बघा ना, सोशल रेव्होल्युशन कसली झाली आहे की म्हणजे सो कॉल्ड वरच्या जातीचे ब्राह्मण लोक, सगळी लोक त्यांची अभंग गात आहेत. म्हणजे किती सुंदर चेंज झालाय बघा. तर त्या अभंगामध्ये त्यांनी काय सांगितलं की मला काही कळत नाही, अगदी सोपं आजच्या भाषेत सांगायचं झालं, योग याग तप अष्टांग साधन. अष्टांग साधन म्हणजे 8 साधनं असतात योग करण्याची, ध्यान वगैरे वगैरे, समाधी, धारणा वगैरे, अशी 8 साधनं. त्याच्यातनं आपल्याला देवाकडे पोचायचं एक म्हणजे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग, हे 2 मार्ग आहेत. आणि ते गॉड पार्टिकल मगाशी जे कराड सर सांगत होते, तो गॉड पार्टिकल अज्युम केल्याशिवाय सायन्सला जसं काही सुचत नाही ना, तसं मला असं वाटतं की कुठल्याही धर्मामध्ये म्हणा, कुठल्याही शास्त्रामध्ये किंवा अगदी संगीतशास्त्रामध्ये एका शास्त्रीय किंवा एका रूढ पद्धतीने गेल्याशिवाय तुम्हाला ती म्हणजे भक्ती करताना सुद्धा 108 मण्यांचीच माळ करून ती फिरवावी लागते. म्हणजे त्याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, कन्साइसनेस आहे. तर ते दोन्ही एकत्र जसे मिळतात तसंच संत चोखामेळा म्हणतात की मला उपलब्धी नाहीये हे 8 कुठले काय योगाचे, योग याग तप मला नाही कळत. माझ्याकडे काय, तुम्ही मला आज देवळामध्ये यायला अलाउ करत नाहीये, ठीक आहे, माझ्या मनातला देव तुम्ही कसा काढाल? तर त्यामुळे शेवटच्या ह्याच्यात चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा गाईन केशवा नाम तुझे. मग मी इतकं त्याचं मनापासून नाम गाईन की शेवटी माझ्यासाठी तो देव तिथनं येईल, माझ्या ओढीपोटी, माझ्या प्रेमापोटी. जसं आयुर्वेदामध्ये मात्रा कळण्यासाठी श्लोक असायचे आणि तो श्लोक पाठ केला की त्याच्यानं आपल्या पण सगळ्या मात्रा असायच्या. तर मला असं वाटतं की ह्या अभंग परंपरेला चाली जेव्हापासून म्हणजे भीमसेनजींसारखे किंवा अभिषेकी बुवांसारखे असे मोठी लोक जेव्हा ते गातात, ते आपल्या नकळत आपल्याला शब्द पाठ होतात. आणि मला नाही वाटत मी 3 वर्षाचा 4 वर्षाचा असताना मला त्याचा अर्थ काही कळाला होता, पण माझं ते गाणं पाठ आहे. आणि आता त्याच्या पाठीमागे मला त्याचा अर्थ कळायला लागलाय की तारा रा 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 रा, लता दीदींचं अप्रतिम गायलेलं आहे. तेव्हा मला नव्हतं कळत, पण आता त्याच्यानंतर मी जेव्हा सायन्स वाचत होतो की इकोलॉजिकल बॅलन्स कसा असावा, तेव्हा चटकन कळालं, अरे बापरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वरचरी ह्याचं काहीतरी कोरिलेशन आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सुंदर सिम्पल फिलॉसॉफीमधनं आपल्याला आत्ता कधी कधी मेथॉडिकल आणि क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टी सोडवण्यासाठी खूप उपयोगी. आम्हाला ऐकताय वृक्षवल्ली आम्हा? मला एवढंच येतं रे थोडंच. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. रियाज करत असताना हे वेगवेगळे अभंग देखील तुझ्या या रियाजामध्ये आले असतील, पण तुझ्या गुरुजनांकडनं खास करून असा कोणता अभंग आहे की ज्याला घेऊन तुला अरे खरंच महेश फार सुरेख याच्यावरती तुझा आवाज बसला किंवा तू तयार झालायस वगैरे? मला आठवते की माझ्या लहानपणी दगडूशेठ महोत्सव त्या गोळीबार मैदानात का कुठेतरी त्या भागात व्हायचा. म्हणजे सारसबागेच्या बाजूला एक तिकडे डेकोरेशन व्हायचं. बरोबर. त्या मैदानावरती त्यांचा मोठा उत्सव एकदा होता आणि त्यामध्ये अभिषेकी बुवांनी अबीर गुलाल उधळीत रंग हा अभंग सांगितला होता. आणि आता त्याला डिफाईन करणं खूप कठीण आहे, पण आतमध्ये काहीतरी झालं आणि आय फेल्ट ॲज इफ आय वॉज नॉट मी, पण तो अभंग काहीतरी माझ्याशी संवाद साधत होता. आता ही कदाचित माझी खूप भोळी भाबडी, मग अशी जसं चोखामेळे माझा भोळा भाव देवा असं एक भोळी भावना असेल, पण ती भोळी भावना आहे जी मला आज त्याच्याशी कनेक्ट करून त्याच्यात स्वतःला विसरून जाऊन तो गायला. त्याला बाजूला थोडेसे नाही हरकत नाही, पण त्या दिवसाकरता काही ठेवणार आहे की नाही अगदी, पण आम्हाला ते आता जाणून घ्यायचंय करत तो क्षण तर आम्ही अनुभवच. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी होऊ दंग गावुनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल
उधळीत रंग आबिर गुलाल उधळीत रंग 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 आबिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तर त्याच्याकरता मला माझ्या म्हणजे पुढे मी जी काय वाटचाल करीन त्याच्यामध्ये माझ्या पुढच्या पिढीला आपल्या संगीताची ओळख करणं आणि आपल्याबरोबर त्यांना घेऊन जाणं हा माझ्या आयुष्याचा कायम एक निश्चित भाग आहे. तू कार्तिकीला इथे कार्यक्रम करतोय याबद्दल तुझ्या काही सहकाऱ्यांशी मित्रमंडळींशी तू सांगितलंस तू त्यांना काय रिॲक्शन्स आहेत त्यांच्या काही त्याबद्दल? अजून सांगितलेलं नाही आहे पण मला ॲक्च्युली काहीतरी आहे दैवी. कारण मी मागे दगडूशेठ हलवाई महोत्सव असतो त्याच्यात लहानपणी अभिषेकी बुवांबरोबर गायलो होतो. मग त्यानंतर मला काही वर्षापूर्वी तिकडे गायचा योग आला. ते झालं खूप छान सोहळा. पण आत्ताचं गाणं जे झालं ते गणेश कला क्रीडामध्ये झालं. मग त्याच्यानंतर मी गोडसेंना सांगितलं की अहो मला लहानपणी आठवत होतं की दगडूशेठ गणपतीच्या समोर मला तिकडे आम्ही पंडालमध्ये असायचो. आधी अभिषेकी बुवांच्या हस्ते त्याची आरती व्हायची आणि मग स्टेजवरती जायला मिळायचं. ते म्हणले असं तुझं आहे का, मग आपण नक्की पूर्ण करू. आणि मला ते 2-3 वर्षापूर्वी कार्तिकीच्या दिवशीच पहाटे 3:30 वाजता मला दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीच्या समोर बसून गायन सेवा करायची एक संधी मिळाली होती. तेव्हा मला लोकांनी विचारलं तुमचा अनुभव कसा आहे. मी म्हटलं गाणं वगैरे दूर पण मला दगडूशेठ गणपतीच्या डोळ्यात बघून 2.5-3 तास गाता आलं हाच माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. तसंच मला असं वाटतं की परत ह्या कार्तिकीच्या वेळेलाच मला माऊलींच्या गावी येऊन असं बसून जिथे त्यांचं समाधी मंदिर मला समोर दिसतंय तर म्हणजे त्या फोर्स ऑफ एनर्जी समोर आपण एक काहीतरी छोटीशी हाजिरी लावतो ही मला अपॉर्च्युनिटी मिळते. ह्याच्याबद्दल मोठे मोठे व्हेन्यूज असतात पण जसं मगाशी त्यांनी सांगितलं की मोठा तुम्ही राजवाडा बांधल्यानंतर तुम्हाला तीर्थक्षेत्राचं स्टॅटस मिळत नाही. ते स्टॅटस केव्हा मिळतं की असे संत पुरुष जे असतात त्यांचे चरणस्पर्श झाल्यानंतर मग त्यांच्या चरणस्पर्श झालेली जिथे धूळ आहे त्या धुळीच्या तिथे बसून मला त्यांच्याबद्दल किंवा त्यांचे अभंग सांगता येणार आहेत गाता येणार आहेत. माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. हो ना. मावळतीचा क्षण आहे. नाथांची समाधी संजीवन समाधी या क्षणी साक्षीला आहे. मी फार काय बोलणार नाही मित्रांनो. महेश या ठिकाणी असल्यानंतर मला असं वाटतं मी बोलण्यापेक्षा त्याचे सूरच आजच्या या क्षणाला आपल्याला सगळ्यांना निरोप देतील असं म्हणण्यापेक्षा ते कायम आपल्या सोबत राहतील. मी लहानपणी एक अभंग ऐकला होता खूप भीमसेनजींचा आहे. तो गातो सगुणाची शेज निर्गुणाची बाज सगुणाची शेज निर्गुणाची बाज सावळी विराजे सावळी विराजे कृष्णमूर्ती सगुणाची शेज निर्गुणाची बाज सगुणाची शेज निर्गुणाची बाज सगुणाची शेज सावळी विराजे कृष्णमूर्ती सगुणाची शेज हृदय परिमळी कृष्ण मनोमंदिरी हृदय परिमळी कृष्ण मनोमंदिरी आमुच्या माझ घरी आमुच्या माझ घरी कृष्ण उभे सगुणाची शेज निवृत्ती निगोट ज्ञानदेव वाटे निवृत्ती निघोट ज्ञानदेव वाटे नित्यता वैकुंठ नित्यता वैकुंठ कृष्ण सुखे सगुणाची शेज
निर्गुणाची बाज सगुणाची शेज